Brought to you by Patil Kaki. गणपती वाय दिवाने उषा माटे की पाटील लाटे. विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजतात. आता महायुती आणि महाविकास आघाडीतील जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपल्या जागेवरती दावा करताना पाहायला मिळतात. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी बीड विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे विश्वासू खंदे समर्थक जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत आहेत. काय सगळं बिगुल वाजतात. तुम्ही देखील बीड विधानसभेवरती दावा केलेला आहे. काही दिवसांपूर्वी तुम्ही बैलगाडा शर्यत घेतली होती. त्या ठिकाणी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की आता हा बैलगाडा विधान भवनामध्ये पाठवायचा आहे. असं की विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी गेली 10 वर्षापासून बीड मतदारसंघामध्ये काम करतोय. मागच्या वेळेस देखील 19ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देखील मी इच्छुक होतो. परंतु त्यावेळेस देखील या ठिकाणी युतीमध्ये ही जागा सुटली नाही. त्याच्यामुळं मला थांबायची वेळ त्या ठिकाणी आलेली आहे आणि मी थांबलो. परत 5 वर्ष मी लोकात जाऊन या ठिकाणी काम केलेलं आहे आणि परत आता 2024ची विधानसभा लढवणारच याच्यावरती मी ठाम आहे आणि मी ती निवडणूक यावेळेस लढणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकांची घोषणा झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र बीडमध्ये अनेक इच्छुक उमेदवार दिसतात. त्यापैकी जे महायुतीमधले उमेदवार आहेत तेच जास्त इच्छुक आहेत. कसं सगळ्यांना फेस करून तुम्हाला बीडची जागेवरती शिवसेना देखील दावा करते, अनिल जगताप जिल्हा प्रमुख आहेत ते देखील दावा करतात. तिथे कसं सगळ्यांना फेस करून तुम्हाला उमेदवारी मिळू शकते का? असे लोकशाहीमध्ये सगळ्याला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये महायुतीमध्ये देखील 3 पक्ष एकत्र येऊन महायुती झालेली आहे. भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल किंवा मग अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, तिन्हीची मिळून महायुती. आता प्रत्येकजण त्या ठिकाणी दावा करत आहे की या ठिकाणी आम्हाला जागाही मिळणार. परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो अंतिम असणार आहे. मग तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत. परंतु प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय. आम्ही देखील गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि आम्ही देखील आमच्या नेत्याला या जागेच्या संदर्भामध्ये बोललेलो. आता त्याच्यावरती निर्णय काही दिवसामध्ये होईल. साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर याच जागेवरती राष्ट्रवादीचे जे अजित पवार गटाचे जे योगेश क्षीरसागर आहेत ते देखील दावा करतात. कसं बघता, कारण एकीकडे जे क्षीरसागर असणार आहेत, संदीप क्षीरसागर असतील आणि योगेश क्षीरसागर असतील. मुळात असं आहे की पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना असा विषय असायचा. परंतु हा युती होऊन या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं. आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी निवडणुकीला संधी आपल्याला मिळावी. परंतु आता पक्षश्रेष्ठीने जो निर्णय या ठिकाणी घेतील त्याच्यावरती त्या ठिकाणी, परंतु पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेईल हे माहिती नाही. परंतु मी तर विधानसभा लढवण्यावरती या ठिकाणी ठाम आहे आणि ती लढणार आहे. मस्के साहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकांमध्ये बंडखोरी पाहायला मिळणार आहे. मग राजेंद्र मस्के असतील, अनिल जगताप असतील किंवा मग योगेश क्षीरसागर असतील, हे 3 उमेदवार आज इथे बीडमध्ये तयारी करतात. राजेंद्र मस्केंचं नाव बंडखोरीमध्ये असेल का? असं आहे की गेली 5 वर्षापासून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जो कार्यकर्ता करतोय त्याला अपेक्षा असते की या ठिकाणी संधी मिळावी आणि संधी जर नाही मिळाली तर मग त्याच्यावर विसंबून राहून जे कार्यकर्ते या ठिकाणी त्याच्यासोबत काम करतायत त्यांचं काय, हा खरा प्रश्न आहे. कारण की परिवर्तन हे अटळ आहे. कारण की या विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून क्षीरसागरांची या ठिकाणी मक्तेदारी म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि क्षीरसागरने ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलंय हे सगळं जनता या ठिकाणी पाहते. प्रत्येक ठिकाणी पिळवणूक करण्याचं काम सत्ताधारी मंडळी म्हणजे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. टक्केवारीचा विषय महाराष्ट्रात त्यांचा विषय गाजलेला आहे. पर्सेंटेज घेऊन कामं देत आहेत. जे काम व्यवस्थित चालले त्याच्या चौकशा लावत आहेत. जे लोक त्यांच्याकडे नाहीत त्यांची चौकशी लावायचे काम यांनी केलेलं आहे. मागच्या काळामध्ये त्यांनी प्रचंड त्रास दिला. मागच्या वेळेस जयदत्त क्षीरसागरला पराभव करून संदीप क्षीरसागरला लोकांनी निवडून दिलं. आमदार म्हणून त्यांना पाहायचं होतं आणि ते पाहिलं आणि त्यांचं कार्यकाळ सगळ्या जनतेने या ठिकाणी पाहिलं. आज आपण बघतोय बीड शहरामध्ये किंवा बीड मतदारसंघामध्ये शहरामध्ये एवढं घाणीचं साम्राज्य आहे. शहर स्वच्छ नाही, पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. ही सगळी जिम्मेदारी कुणाची असते तर लोकप्रतिनिधीची. पर्यायी नगरपालिका असं नगरपालिकेवरती प्रशासन आहे. पर्यायी आमदाराकडे लोक अपेक्षेने या ठिकाणी पाहत आहेत. परंतु हेच आमदार मागच्या विधानसभेमध्ये लोकांच्या दारोदारी जाऊन नगरपालिकेच्या कारभाराबद्दल, नगरपालिकेच्या दूषित पाण्याच्या बाटल्या घेऊन लोकांच्या दारात जात होते.
आणि त्यावेळेस लोकांना सांगायचे की नगरपालिकेचा कारभार कसा आहे, मला तुम्ही साथ द्या, मला आशीर्वाद द्या. लोकांनी ते बी केलं. परंतु ह्यांचा 5 वर्षामध्ये ह्यांनी काय केलं बीड शहरासाठी, बीड मतदारसंघासाठी, हा खरा प्रश्न आहे. आज 25-25 दिवस बीड शहरामध्ये पाणी येत नाही अशी परिस्थिती आहे. शहरामध्ये जर आपण फिरायला लागलो तर एखाद्या ग्रामीण भागात फिरतोय का काय अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागाचे रस्ते चांगले आहेत, फक्त शहरामधले रस्ते एवढे घाण आहेत, दयनीय अवस्था आहे त्या माझा रस्ते. प्रश्न असा आहे, राजेंद्र मस्के बंडखोरी करणार का? 100% मी काय म्हणतोय की पक्षामध्ये काम करतोय, पक्षाचा पदाधिकारी आहे, परंतु पक्षाने त्या ठिकाणी संधी दिली नाही तर ही निवडणूक मी लढणार आहे, हे तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलंय आणि आताही तेच सांगतोय. तुमचा मित्रपक्ष राष्ट्रवादी आहे, त्याच मित्रपक्षातील तुम्ही क्षीरसागर कुटुंबियांवरती आरोप केलेत. त्यापैकी एक क्षीरसागर आहेत योगेश क्षीरसागर. ऐन वेळेला राजकारणात काही पण होऊ शकते, त्यांना देखील उमेदवारी दिली जाऊ शकते स्टँडिंगला. तुम्ही मग त्यावेळेस काम करण्याच्या वेळेला तर काय करणार तुम्ही? मी काय म्हणालोय की राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा असतात की आपण विधानसभा लढावी. ते सगळ्याला अधिकार आहे, लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे, ते अपेक्षा आहेत त्यांच्या. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादाचा गट असेल किंवा शिवसेना असेल, त्यांना ती सगळ्यांना अपेक्षा आहे. परंतु आता पक्ष काय निर्णय घेतोय, कुणाला जागा सोडतोय ते आपण पाहिलं पाहिजे की प्रथम प्राधान्य आपण या ठिकाणी पक्षाला दिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपली भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे. अवघे काही दिवस शिल्लक आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. तुमचं पक्ष नेतृत्वासोबत काही बोलणं झालंय का? कारण तुम्हाला बीडमध्ये पंकजा मुंडे यांचे विश्वासू सहकारी आणि विश्वासू जिल्हाध्यक्ष म्हणून मानलं जातं. कारण आपण पाहू शकतो की राज्यामध्ये अनेक जिल्हाध्यक्षांचे खांदेपलट झाले, मात्र तुमचं नाव जे आहे ते निश्चित राहिलेलं आहे. तुम्हीच या जागेवरती जिल्हाध्यक्ष राहिले, कारण की का तर तुम्ही पंकजा मुंडे यांचे जवळचे सहकारी आहेत म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तसं तुम्हाला पंकजाताई तुमच्या उमेदवारीसाठी काही वर हातभार लावणार आहेत का? वर काही बोलणं झालंय का तसं? कारण काही दिवस शिल्लक राहिले. पक्षश्रेष्ठीकडं मी माझं मत ह्या ठिकाणी मांडलेलं आहे. पंकजाताईंनी 1 वर्षापूर्वीच माझ्या एका कार्यक्रमामध्ये बीड सकट विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहेत असं वक्तव्य केलेलं आहे जाहीरपणे, आणि त्याच्या अनुषंगाने आमची तयारी सुरू आहे. आणि त्यांच्याकडं विषय मांडायचा म्हणजे ते विषय मांडलेला आहे ऑलरेडी, खूप वेळा त्याच्यावरती चर्चा झालेली आहे. आता त्या निर्णय घेतील. त्या सगळ्या तुमच्याकडे काही हालचाली झालेल्या आहेत का? कारण काही दिवस शिल्लक आहेत उमेदवारी अर्ज भरणं. तुम्हाला तसं काही तयारी वगैरे करण्याचे सांगितले का? 100%. कारण की ज्या ज्या ठिकाणी स्टँडिंग आमदार आहेत, मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असेल किंवा शिंदे गटाचे असतील किंवा भाजपाचे असतील, त्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आढावा बैठका देखील त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि त्याच्यावरती इतर जे मतदारसंघ आहेत, समजा उदाहरणार्थ बीड मतदारसंघ, ज्या ठिकाणी इथला आमदार हा शरद पवार साहेबांच्या गटाचा आहे, आणि त्या ठिकाणी मग काय निर्णय घ्यायचा ह्याचा निर्णय होईल. नक्कीच पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की बीडमध्ये नारायणगडावरती मनोज जरांगे यांचा मेळावा झाला. त्या मेळाव्याला देखील तुम्ही उपस्थित होते. चित्र संपूर्ण कसं आहे संपूर्ण राज्याने बघितलेलं आहे. बीड लोकसभेमध्ये काय झालं काय नाही. नेमकी आता मनोज जरांगे पाटील देखील 10 तारखेला बैठक घेतात. त्या बैठकीला तुम्ही जाणार आहेत का? आणि तुमची काही जर पक्षाने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही मनोज जरांगे पाटलांना उमेदवारी मागणार आहेत का? मुळात तुम्ही समजून घ्या की मी माझी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सुरुवातच मराठा महासंघापासून झालेली आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल पूर्वीपासून मी या ठिकाणी सक्रिय सहभाग या ठिकाणी नोंदला आहे. स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांसोबत मी काम करत असताना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बद्दल जेवढे आंदोलन झाले त्याच्यामध्ये मी देखील सक्रिय होतो. आताही मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतली आहे आरक्षणाच्या बद्दल, ती पक्षीय हे बाजूला ठेवून त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत या ठिकाणी राहिलेलो आहे. आज त्यांनी आव्हान केलंय की पक्ष वगैरे काही पाहू नका, समाजासाठी एकत्र या, म्हणून त्यांच्या आव्हानाला साथ देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आरक्षणाची आहे त्या भूमिकेशी आम्ही या ठिकाणी सहमत आहेत पूर्वीपासून. त्यांनी जे आदेश दिलेत, जे आंदोलन झालेत, मग ते शांतता रॅली असेल, इशारा सभा असतील किंवा घोंगडी बैठका असतील, त्या सगळ्या सभेला मी त्या ठिकाणी हजर आहे. मी नाही तर माझे सगळे सहकारी त्या ठिकाणी हजर आहेत. त्याच्यामुळे परवाचा नारायणगडचा मेळावा हा समाजाचा मेळावा होता. त्या ठिकाणी समाजाच्या मेळाव्याला या ठिकाणी उपस्थित राहण्याचं काम मी देखील या ठिकाणी केलेलं आहे. राजेंद्र मस्के हे बीड विधानसभेवरती ठाम आहेत का? येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत का? नक्कीच. मी तुम्हाला सांगतो की अजून राजकीय पक्षाची भूमिका किंवा त्यांचे उमेदवार निश्चित झाले नाहीत. काही दिवसामध्ये ते चित्र स्पष्ट होईल. उमेदवार कोण असतील ते सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणारच आहेत. काही दिवसात तुम्ही पहा या ठिकाणी काय होतंय ते. नक्कीच हे होते भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के. एकंदरीत पाहायला गेलं तर बीडचं चित्र संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे, राज्यानं बघितलेलं आहे. मात्र मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे.
उद्या पक्ष काय निर्णय घेईल तो पक्षाचा असेल, पण मात्र मी या बीडच्या विधानसभेच्या उमेदवारीवरती ठाम असणार आहे. मी निवडणूक लढवणार असणार देखील राजेंद्र म्हस्के यांनी व्यक्त केलेला आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.